नमस्कार, नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. सध्या विधिमंडळातील राज्यसभेची निवडणूक प्रस्तावित असून 16 मार्च रोजी राज्यसभेची निवडणूक संपन्न होणार आहे. महाराष्ट्रातून 7 जागांसाठी ही निवडणूक होणार असतानाच त्याचबरोबर राज्यातील विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 5 जागा आणि काही विधान परिषदेचे सदस्यही पुढच्या काही महिन्यामध्ये सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या रिक्त जागा होत असतानाच फलटण तालुक्यातील 2 दिग्गज नेते यामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर या दोघांच्या नावांची चर्चा आता फलटण तालुक्यामध्ये रंगू लागली आहे. एकीकडे राज्यसभेच्या 7 जागांसाठी भारतीय जनता पक्षाला 4 जागा या ठिकाणी निवडून आणता येणार आहेत. यामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं नाव प्रामुख्याने आघाडीवरती आहे. दुसरीकडे शिवसेनेमध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रवेश केलेले सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर यांनाही आता माजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी विधान परिषदेवरती संधी देण्याचा शब्द दिला अशी चर्चा फलटण तालुक्यामध्ये आहे. याच पार्श्वभूमीवरती राज्यपाल नियुक्त 5 जागा त्याचबरोबर विधान परिषदेच्या काही जागा काही महिन्यांमध्ये रिक्त होत आहेत. यामध्ये शिवसेनेच्याही जागा रिक्त होणार आहेत. त्याचबरोबर राज्यपाल कोट्यातून शिवसेनेला या ठिकाणी 1 जागा मिळणार असल्याचंही सूत्रांकडून माहिती मिळत आहे. या जागेवरती सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर यांच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे. तशा भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहेत. कारण एकीकडे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महिनाभरापूर्वी फलटणची नगर परिषद या ठिकाणी जिंकली, नगराध्यक्ष जिंकला आणि पक्ष श्रेष्ठींकडे आपली ताकद या ठिकाणी दाखवली. दुसरीकडे यानंतर नुकत्याच झालेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर यांनी शिवसेनेच्या माध्यमातून तब्बल 5 जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समितींच्या जागा या शिवसेना पक्षाला विजय करून दिल्या. यामुळे आता श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर यांनाही विधान परिषदेवरती संधी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे. अशा या 2 दिग्गज नेत्यांची सध्या फलटण तालुक्यामध्ये जोरदार चर्चा होत आहे. एका दिग्गज नेते म्हणजे श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर यांची विधान परिषदेसाठी, तर दुसरे दिग्गज नेते माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची राज्यसभेसाठी जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं, या 2 दिग्गज नेत्यांना अनुक्रमे राज्यसभेवरती आणि विधान परिषदेवरती संधी मिळेल का? याबाबत जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा. चॅनल वरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.